तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण शिरखुर्मा करणार आहे। त्यासाठी मी शेवया ऑलरेडी भाजून घेतल्या तुपामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये विलायची, त्याच्यानंतर खोबरं जे आहे ते खिसलेलं, आणि त्यानंतर काजू, बदाम आणि मनुके सुद्धा मी तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत। आणि हे सगळं ड्रायफ्रूट मी तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। तर आता हे सगळं मी ह्या कढईमध्ये ॲड करणार आहे। आणि हे सगळं भाजून घेतलेलं होतं मी, त्याच्यामुळे कढई तुम्हाला असं दिसते। तर आता याच कढईमध्ये मी करणार आहे। आणि आता मी जे मिश्रण पूर्ण म्हणजे जसं शेवया किंवा त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स हे जे मी भाजून घेतलेलं होते ते कढईमध्ये ॲड करून घेतलं। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे। आणि दुधामध्ये म्हणजे खूप मोठी साय होती, तर ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलं आहे। आणि म्हणजे ते साईनी खूप जास्त छान असं मलाईसारखं लागतं। आणि त्याचबरोबर मी आता आपल्याला जितकं गोड हवं आहे तितकी मी साखर याच्यामध्ये ॲड करून घेते। दूध टाकलेलं, त्याच्यानंतर आपल्याला हवी तेवढी म्हणजे मी साखर टाकून घेतलेली, जेवढं आम्ही गोड खातो तेवढं। आणि थोडं आता आपण याला होऊ देऊयात। आणि मग त्याच्यानंतर मी गॅस बंद करेल। आणि थोडेसे हे जे आहेत शेवया ह्या जेव्हा आपल्याला लक्षात आलं की होऊन गेल्या आहेत सगळ्या, म्हणजे झाल्या आहेत प्रॉपर, तर अशा वेळेस आपण बंद करूयात। आणि मग ज्यावेळेस मी सर्व करेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल की किती छान झालं आहे म्हणून शिरखुर्मा। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली। आणि अशा प्रकारे आपला शिरखुर्मा मस्त तयार झालेला आहे। तर आम्ही छान मस्त थंडीमध्ये एन्जॉय करतोय। आणि तुम्ही पण अशी स्वीट डिश करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी आवडली। आणि कमेंट करा, लाईक करा, माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, तुमचा खूप छान भरभरून प्रतिसाद येतो आहे, सबस्क्रायबर पण वाढत आहेत। तर असंच तुम्ही शेअर करत राहा माझ्या रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, आणि अजून माझे सबस्क्रायबर वाढू द्या। तर थँक्यू सो मच ऑल, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।